समृद्ध, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताचे कणखर नेतृत्व, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, ज्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणाचे शतकानुशतकाचे स्वप्न साकार केले, ज्यांनी कलम 370 हटवले, सर्जिकल स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली नवा सामर्थ्यशाली भारत जगाने अनुभवला, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियासारख्या अभिनव उपक्रमांमधून ज्यांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली, भारताला गतवैभव मिळवून देणाऱ्या या भारत मातेच्या अस्सल राष्ट्रप्रेमी सेवकाला म्हणजेच पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना 75व्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक श्री देवेंद्र राजेश कोठे, भाजपा आमदार, सोलापूर. जुने विठ्ठल मंदिर ते चौपाट ते काळी मस्जिद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या मैला मिश्रित पाण्याच्या नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या प्रयत्नांना यश मिळालं असून त्याची प्रत्यक्षात कामाची सुरुवात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आली. याप्रसंगी अमोल बापू शिंदे, पंचांगकर्ते मोहनजी दाते, प्रशांतजी बडवे, डॉक्टर अजित कुमार देशपांडे, अॅडव्होकेट राहुलजी औरंगाबादकर, अॅडव्होकेट विजयजी पाळंदे, मकरंदजी जोशी, पीएचई पेंटर सुनीलजी शेळके, खाडीलकर काका, श्यामकुमारजी कन्ना, जेडीयू, जेई दीपाली चव्हाण, प्रसादजी कुमटेकर, श्रीराम रामदासी, हारून शेख, विकास गायकवाड, रशीद नदाब, दहीहंडे काका, नागेशजी गोरे, सुनीलजी माढेकर, दत्तात्रय साबळे, अतुल बिभूते यांच्यासह मान्यवर आणि परिसरातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते. निधी मिळालेला नाही, परंतु आम्ही तात्पुरतं याचं सोल्युशन होईल का एक ट्रायल आम्ही घ्यायला होतं. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही 50 मीटरचं काम करतो. तो सक्सेस झालं की मोठ्या डायमीटरचं आम्ही लाईन टाकतो आणि सगळ्यांची डिमांड अशी होती की मोठे डायमीटर टाका, पण ॲक्च्युअली ती परिस्थिती आहे आणि तिथं गरजेचं आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आम्ही 50 मीटरचं काम करतो, नंतर टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे येतो आणि इथला प्रॉब्लेम हे 100% सुटेल, पण काम हे टप्प्याटप्प्याने काम टप्प्याटप्प्याने होऊ नये, परंतु प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा हा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे. कारण स्मार्ट सिटीचं काम ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेस सुद्धा तो पाईप बघितल्यानंतर आम्ही विचार लावा म्हटलं एवढा पाईप पुरणार आहे का, एवढं इथे लोड आहे. नाही हा पाईप जरा वेगळ्या पद्धतीचा आहे, तो आतल्या आत फुगत असतो म्हणलं. काय त्यांच्या डोक्यात होतं काहीच माहित नाही याच्यामध्ये. कारण ते घालत असताना सुद्धा आम्ही फिरत होतो, दोन तास लाईन अडवली आहे, तरी सुद्धा त्यांनी त्या पद्धतीने घातला. आणि आज हा एक्स्ट्रा खर्च जरी महापालिका करणार असली तरी परंतु आपल्यावरच आहे. परंतु जे काय असेल त्यातलं चांगलं व्हावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि चांगलं होण्यासाठी अमोलजी स्वतः जातीने याच्यामध्ये लक्ष घालतील आणि अमोलजींनी लक्ष घालावं म्हणून आपण त्यांच्यावर लक्ष ठेवूया. पण अमोलचं काम असतं व्यवस्थित, त्याचं लक्ष असतं आणि त्याचे दोन जे आहेत कडेचे खंदेवीर, यशवंत आणि खलील असतात. ते दोघंही कधी चिडलेलं बघितलं नाही, कधीही चिडत नाहीत, शांतपणे. हे दोघं खरंच खंदेवीर आहेत. पूर्ण वॉर्डामध्ये त्यांची फेरी असते, हे असते, परंतु यांच्या मर्यादा सुद्धा आपल्याला लक्षात घेण्याचं काम आहे आपल्याला. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत आपण त्यांना सांगू शकतो. हे त्यांच्या मर्यादेतलं काम नव्हतं म्हणून त्यांचे बॉस आपण या ठिकाणी बोलवले आणि त्यांनी हे सगळं केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आपण त्याचे अभिनंदन करूया टाळ्या वाजवून आणि लवकरात लवकर हे काम संपवावं एवढी अपेक्षा आपण या ठिकाणी. धन्यवाद. दक्षिण कसब्यामध्ये गेले जवळजवळ 6 ते 8 महिन्यापासून या ठिकाणी ड्रेनेज तुंबन म्हणजे संगमेश्वर डेअरी, खाडीलकर सराफ, सुप्रतिम कॉम्प्लेक्स याच्यासमोरचे जे ड्रेनेज आहे ते तुंबन संपूर्ण या भागातील नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्याचा अतिशय त्रास होत होता. पण आज या ठिकाणी आपल्या वॉर्डातले प्रभागातले नेते अमोलजी बापू शिंदे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आज या कामाचा आज शुभारंभ केलेला आहे. आम्ही या भागातील सर्व नागरिक त्यांना या कामासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि असंच वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभो या ठिकाणी मी विचार करतो. अजित कुमार देशपांडे, सुप्रतिम कॉम्प्लेक्समध्ये राहतो. दाते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्मार्ट सिटीचं काम झाल्यापासून जवळजवळ 7-8 महिने सारखं पाणी इथं वाहत आहे आणि ड्रेनेजचं पाणी वाहत आहे. त्यात महिलाही आहे आणि तो आमच्या अपार्टमेंटच्या आतही आलेला आहे. याची वारंवार आम्ही तक्रार केली.
महापालिकेत आयुक्तही स्वतः येऊन गेले आणि जेव्हा अमोल शिंदे साहेबांनी याच्यात लक्ष घातलं आणि येवले साहेब त्यांचे सहकारी या सगळ्यांनी आम्ही जाऊन भेटलो. अमोल साहेबांना गाराणं घातलं आम्ही आणि त्यांनी ते आज सक्सेसफुल केलं. याबद्दल त्यांचे आभार. आमच्या सर्व इथल्या रहिवाशीतर्फे अमोल शिंदेचे आभार. तसंच महापालिकेचे जे पेंटर साहेब इथं आलेले आहेत त्यांचे कारंडे साहेब येऊन गेले सचिव. त्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो आणि हे लवकरात लवकर 14 जानेवारीच्या आत काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा करतो. आणि इथनं जे काठ्याचं मिरवणूक होणार आहे ती व्यवस्थित आणि चांगल्या हायजेनिक वातावरणात निघावी एवढी अपेक्षा पूर्ण करावी एवढं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी आव्हान करतो आणि परत एकदा अमोलजीचे आभार मानतो. धन्यवाद. एका ठिकाणी 2022पासून स्मार्ट सिटीचं काम झाल्यानंतर स्मार्ट सिटीचं काम होण्याच्या अगोदर त्या रोडला ड्रेनेजचा किंवा घाण पाण्याचा कुठलाही त्रास नव्हता. परंतु इथल्या नागरिकांची आणि सोलापूर शहरवासियांची एक अपेक्षा होती की स्मार्ट सिटीचं झाल्यानंतर रोड चांगले होतील, ड्रेनेज चांगले होईल. परंतु आम्हाला विठ्ठल मंदिर ते बालाजी मंदिर काळ्या मशीद इथल्या लोकांना असा अनुभव आला की ड्रेनेज लाईन 24 तास पाऊस असला काय पाऊस नसला काय, पाणी आलं काय पाणी दुसऱ्या दिवशी नसलं काय, ड्रेनेजचं घाण पाणी म्हणजे मैला सर्वांच्या घरावरनं वाहतोय. आम्ही 1 महिना मागचा श्रावण महिना बिगर चपलीचा बायका आमच्या हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक दर्शनाला जातात त्याची घाण घेऊन घरात गेल्या. आता नवरात्र आहे. हे लवकरात लवकर काम पूर्ण होण्यासाठी आम्ही वारंवार अधिकाऱ्याकडे गेलो, अमोलबापूवर गेलो. अमोलबापूने हा मार्ग मंत्र्या महोदयाकडे मांडला, कलेक्टरकडे मांडला आणि त्याला आज कुठं तर एक निर्णय मिळाला आणि कामाला सुरुवात होत आहे. ह्या भागातल्या लोकांचं त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या शुभेच्छा देतो आणि या लोकांनी ज्या सहकार्य केलं त्यांनी त्रास भोगला त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि यापुढे आपलं सहकार्य असंच राहील या अशा अपेक्षावर करतो. जय हिंद. गेल्या 8 महिन्यापासून जुनं विठ्ठल मंदिर, चौपाड, काळी मशीद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सातत्यानं जे ड्रेनेजचं पाणी वाहत आहे त्या पाण्या वाहिल्यामुळं ज्या रस्त्यावर असलेल्या नागरिकांना जो नाहक त्रास झालेला आहे कॉर्पोरेशनच्या स्मार्ट सिटीच्या चुकीच्या कारभाराबद्दल मी नगरसेवक या नात्याने पहिल्यांदा हात जोडून सर्व नागरिकांची माफी मागतो. वास्तविक हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं. या रस्त्याला कधीच अशा प्रॉब्लेम नव्हते स्मार्ट सिटीच्या आधी, पण आता लोकांना स्मार्ट सिटीतनं फायदे मिळतील असं वाटलं होतं. पण वास्तविक या रस्त्यावरच्या लोकांना वेगळा अनुभव आला. त्याबद्दल नगरसेवक या नात्याने मी जाहीर माफी तर मागतोच, पण गेली कित्येक दिवस झाला आयुक्त असतील त्यांच्याकडे केलेला पाठपुरावा असेल, राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा असेल, या रस्त्याला ड्रेनेज लाईनसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्यामुळं हे काम करण्यासाठी थोडासा विलंब झाला. सातत्यानं 3-1 करोड रुपये लागणार होते. मोठी अमाऊंट असल्यामुळं त्याला लवकर निर्णय होत नव्हता. पण कालच्या मीटिंगमध्ये राज्याचे प्रताप सरनाईक साहेब कॅबिनेट मंत्री आले असताना तिथं कलेक्टर साहेब होते, महापालिका आयुक्त अंबासे साहेब होते. त्यांच्यासमोर वस्तुस्थिती सांगितली. झोनच्या सर्व अधिकाऱ्यांनी, पेंटर साहेब असतील, झोन प्रमुख असतील, उपायुक्तांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला. बऱ्याच पत्रकारांनी खास करून या सगळ्या गोष्टी लावून धरल्या. त्याच्यामुळं आयुक्तांना या गोष्टीचं गांभीर्य आलं आणि या नागरिकांचा जो त्रास कमी करण्याकरता ह्या ड्रेनेज लाईनचा निर्णय घेतलेला आहे. आता टप्प्याटप्प्यामध्ये याचं काम करणार आहे, कारण हा वाहतुकीसाठी सगळ्यात प्रमुख रस्ता आहे. संपूर्ण रस्ता बंद करता पण येणार नाही. पाऊस काळ चालू आहे. पाऊस असल्यामुळे ड्रेनेज जर खांदाला चालू करणार आणि मोठा पाऊस लागला तर कामसुद्धा करता येणार नाही. या सगळ्या गोष्टीची वस्तुस्थिती लक्षात घेता नागरिकांनीही सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. महापालिकेने उशिरा का होईना या रस्त्याची दखल घेतली, त्यांचेही आभार मानतो आणि ज्या लोकांना त्रास झाला त्यांना त्यांचा क्षमा मागून या कामाची सुरुवात होऊन पुन्हा एकदा चांगला रस्ता जो शहराच्या मुख्य भागातला रस्ता आहे, शहरातले सिद्धरामेश्वराची काठी या इथून जाते, बरेच गणपतीच्या मिरवणुका असतील, नवरात्राच्या मिरवणुका असतील, मोहरमच्या मिरवणुका असतील, या सगळ्या आणि शहराला मध्यवर्ती असलेला भाग आहे. त्याच्यामुळं या रस्त्याचं पुन्हा एकदा चांगला रस्ता पण होईल आणि ड्रेनेज लाईन होईल एवढा मला विश्वास वाटतो आणि येणाऱ्या काळामध्ये ते गोष्ट आपण लवकर पूर्ण करू. सर्वांचे उपस्थितांचे धन्यवाद. एवढं थांबतो. किंवा बोलण्यापेक्षा सर्वांनी अमोलचं अभिनंदन करा टाळ्या वाजवून आणि या टाळ्या तुम्ही सगळ्या दाखवा आणि या टाळ्याच भविष्य काळामध्ये उपयोगाला पडणार आहेत. त्यामुळं परंतु मगाशी यांनी म्हणले की 7-8 महिन्यापासून चालू नाही. ज्या दिवशी हा रस्ता झाला त्या दिवशीपासून हा सगळा त्रास चालू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी गटार तुंबणे आणि त्याच्यातून सगळा महिला बाहेर येणे
आणि याचा बेसिक त्रास चालत जाणाऱ्या लोकांना आणि तुमच्या महिलांना ह्याच्यातला जास्त त्रास होत होता, भयंकर त्यांना त्रास होत होता. आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली काय खेळ झाला आहे काय आता आपल्याला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे. परंतु इथून नळाचं पाणी जरी आलं, पाण्याचा दिवस जरी असलं तरी हे पाणी व्हायला चालू होतं, बाकी ड्रेनेजचं पण पाणी या ठिकाणी व्हायला चालू होतं. आणि कायम नदी म्हणजे सोलापुरात एक नवीन नदी जरी डिक्लेअर केली असती याला जरी चालला असता अशा पद्धतीचं हे ओढा नाला अशा पद्धतीचं हे सगळं झालेलं होतं. परंतु अमोलजींच्या परिश्रमातून आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा सगळ्या रस्त्याचं काम आज सुरू होतं आहे. त्याचा अतिशय मनपूर्वक आनंद होतोय. फक्त एकच आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्यांना एकच सांगणं आहे की आत्ता तुम्ही जे या ठिकाणी पाईप घालणार आहात तो तरी तुम्ही स्वतः कॉन्फिडंट आहात का? आत्ता जो पाईप तुम्ही याच्यामध्ये घालणार आहात आता त्याच्यासाठी तरी तुम्ही कॉन्फिडंट आहात का की आता ह्या पाईप घातल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने गटार हे तुंबणार नाही? निर्णय करा. Like, subscribe, click on the bell.